बऱ्याच नवीन आई बाळाला 6वा महिना संपत आला किंवा 7वा महिना लागणार असेल, बाळाला काय काय चालू करू किंवा बाळाला सेरेलॅक चालू करू शकते का, किंवा काही काही अशा आई असतात की ज्यांनी ऑलरेडी सेरेलॅक चालू केलेलं असतं. 2-3 महिन्यानंतर त्यांचा हा प्रॉब्लेम असतो की माझं बाळ आता फक्त दूध आणि सेरेलॅक एवढंच घेतंय, बाकीचे पदार्थ आता तो खात नाही. तर पहिला प्रश्न हा आहे की बाळाला सेरेलॅक द्यायचं की नाही. पर्सनली मी तर सेरेलॅक रेकमेंड करणार नाही, कारण एक तर ते प्युरी फॉर्म मध्ये असतं. आयडियली 7व्या महिन्यापासून बाळा जे आपण दूध सोडून इतर पदार्थ बाळाला चालू करतो त्याची कन्सिस्टन्सी स्टेप बाय स्टेप आपण वाढवत नेतो. म्हणजे सुरुवातीला लिक्विड फॉर्म, नंतर सेमी सॉलिड आणि नंतर सॉलिड. हे 7 ते 12 महिने बाळांचं फूड टेक्स्चर आणि फूड टेस्ट डेव्हलप होण्याचा खूप महत्वाचा काळ असतो. या काळामध्ये जर तुम्ही एकच कन्सिस्टन्सी बाळाला 6 महिने देत राहिला तर हे बाळ 1 वर्षानंतर पण सॉलिड खायला चालू करणार नाही आणि जेवायला प्रॉब्लेम नक्की देणार. होममेड सेरेलॅक मध्ये सुद्धा बरेच जण आजकाल मखाना, वेगवेगळे ड्राय फ्रुट्स आणि बरेच पदार्थ मिक्स करतात आणि हे सगळे पदार्थ एकत्र असल्यामुळे बाळाला कुठला पदार्थ पचला नाही हे नेमकं लक्षात येत नाही. काही काही बाळांना एखाद्या ड्रायफ्रुट्सची ॲलर्जी असू शकते, ते आपल्या लक्षात येणार नाही. सो सगळ्यात बेस्ट ऑप्शन म्हणजे घरातील पदार्थ स्टेप बाय स्टेप कन्सिस्टन्सी इन्क्रीज करत बाळांना चालू करणे. म्हणजे बाळ 1 वर्षाचं होईपर्यंत आपण जे खातो ते सगळं खायला लागेल. हॅपी पॅरेंटिंग.